नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल की मी क्वार्टरला आलेली आहे फायनली. आणि काल मी तिथपर्यंतच ब्लॉग टाकला होता. तर आता तुम्हाला मी क्वार्टर दाखवते. बघू शकता किती जास्त कचरा आहे. चिमण्याने सगळे घरटे केलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्या जाळ्या, फॅन तर बघा, फॅनची हालत कशी झाली आहे. सगळा काळा झाला आहे फॅन. फरशी पण बऱ्यापैकी खराब आहे. आणि हे सगळं आता मला एकटीलाच क्लीन करावं लागणार, कारण हे तर अजून आलेले नाही आहेत. हे ऑन द वे आहेत. तर चला आता मी कामाला लागते. खूप जास्त खराब आहे रूम. आणि आसाममधलं जर वातावरण बघितलं तर खूप जास्त गरमी आहे. ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पण चालू असतो आणि ऊन पण अचानक येतं. तर गरमी खूप जास्त आहे. माहीत नाही काय व्हायचं. आणि आम्ही लास्ट फ्लोअरला असल्यामुळे हे बघू शकता, म्हणजे टेरेसला असा स्लोप आहे. तर स्लोपमुळे फॅनची हाईट खूप वरती आणि हवा व्यवस्थित लागत नाही. हे किचन आहे. किचन काही एवढंही खराब दिसत नाही आहे. आणि हा हॉल आहे, पण धूळ खूप जास्त आहे. धूळ असल्यामुळे मला पाणी वगैरे तर मारावंच लागणार. तर पाणी मारल्यानंतर परत ते सगळं पाणी बाहेर काढणं, मग त्यातच खूप जास्त वेळ जाईल. आणि काही रूम जर बघितला ना तर वरती पण जास्त कचरा आहे. आणि चिमण्याने पण जाळ्या वगैरे म्हणजे घरटे केलेले आहेत. आणि आता हे जे कबड वगैरे आहेत किंवा खिडक्या आहेत ह्याच मी क्लीन करणार आहे. वरती खूप जास्त जाळे आहेत. फॅन पण खूप जास्त खराब झालेले आहेत, पण तिथे काही माझा हात पोचणार नाही. त्यामुळे खालचं जेवढं माझ्या हाताचोक्त आहे तेवढंच मी करते. आणि पाणी वगैरे मारून सर्व पाणी काढून क्लीन व्यवस्थित करून घेते. म्हणजे हे आल्यानंतर तेवढं करू शकतात. आणि मी इथे जेव्हा आले तेव्हा माझ्याकडे क्लिनिंगसाठी काही सामान नव्हतं. झाडू वगैरे काहीच नव्हता. तर माझ्या क्वार्टरच्या समोरच त्या दिदी राहतात. त्या महाराष्ट्रातल्याच आहेत. तर त्यांनी मला हेल्प केलेली आहे. त्यांनी सगळं सामान मला दिलं आहे. खिडकीमध्ये तर सगळे चिमण्यांनी घरटे केलेले आहेत. आता मला भीती वाटते की त्यामध्ये काही अंडी किंवा त्यांचे छोटे पिल्लं नसायला पाहिजेत, नाहीतर मग अवघडच होऊन जाईल. आणि मी जेव्हा ही खिडकी खोलली त्यावेळेस तिथे पाल आणि अजून झुरळ वगैरे सगळं मेलेले होते. पण मी झाडूने नंतर ते काढले. आणि आता घरट्यांमध्येच भीती वाटते की काही पिल्लं आहेत की अंडे आहेत. हे घरटे काठीनेच काढावे लागणार, कारण झाडूने ते व्यवस्थित निघत नाही आणि झाडू पण तुटतोय. तर हे जे घरटे आहेत हे ग्रिलमध्ये आणि नेटच्या जाळीमध्ये अडकलेले आहेत, पॅक बसलेले आहेत. त्यामुळे ते झाडूने पण व्यवस्थित सरकत नाही आहेत. आता काठीने काढून बघते निघता आहेत का. हे बघू शकता कसं चिमण्याने इथे घरटं केलं होतं. अजून पण इथे आहे, पण ते काही निघत नाही आहे. आत्ताशी 2 रूममधला कचरा काढून झाला आहे. कचरा चांगलाच आहे, दिसून येत नाही, पण खूप जास्त कचरा आहे. आणि गरमी पण खूपच जास्त आहे. आणि माझा अवतार इग्नोर करा. आत्ता बाकीच्या रूममधला कचरा काढून झालेला आहे. किचनमधला कचरा काढून घेते. किचन मेन आहे, कारण बाकीच्या रूमचा काही एवढा यूज होत नाही, पण किचनचा जास्त यूज होतो. मग म्हटलं आधी सगळ्या रूमचा कचरा काढून घ्यावा, धूळ वगैरे व्यवस्थित झटकून घ्यावा. आणि त्यानंतर मग जितकं शक्य आहे मला तितकं पाणी मारून घ्यावं, म्हणजे व्यवस्थित धूळ निघून जाईल. भिंतींचा कचरा काढून घेतला आहे. आणि वरचं टेरेसचं जे आहे तर तिथे किचनवर उभं राहिल्यानंतर हात पुरतो आहे. तर म्हटलं चला वरचा पण कचरा काढून घेऊ. जाळ्या होत्या भरपूर. म्हटलं मग जेवण वगैरे बनवलं तर त्यामध्ये पडायला नको, त्यामुळे मग वरती पण हात पुरतो आहे म्हणून मग वरच्या जाळ्या पण काढून घेते.
आता कचरा तर काढून झाला आहे. आता सगळीकडे पाणी मारून घेते आणि पाणी मारल्यानंतर कसं व्यवस्थित एका कापडाने व्यवस्थित पुसून घेता येईल आणि धूळ पण व्यवस्थित निघेल. तर आता पाणी पण मारून घेते फटाफट. आणि जितकं जास्त पाणी मारावं तितकी जास्त धूळ निघतच आहे. आणि एवढं जास्त जर पाणी टाकत राहिले तर काढायला माझ्या जीवावर येईल एवढं सगळं पाणी. एकाच रूममधलं नाही तर सगळ्याच रूममधलं काढायचं आहे आणि ऑप्शन पण नाही आहे, त्यामुळे आता करावं तर लागणारच. सुरुवात केली आहे तर. खिडक्यांवरती पण पाणी मारून घ्यावं म्हटलं, कारण तिथे खिडक्यांच्यामध्ये झुरळ मेलेले होते. त्यामुळे आपण काही वस्तू ठेवतो तर आता पाणी टाकून घ्यावं म्हटलं तिथे, पण परत परत नाही होणार पॉसिबल. फायनली सगळ्या रूममध्ये पाणी टाकून सगळा कचरा काढून सगळी धूळ काढून सगळी रूम क्लीन केलेली आहे. सगळीकडे व्यवस्थित पाणी पण मारलेलं आहे. गॅलरी वगैरे पण व्यवस्थित क्लीन केलेली आहे. आता काही टेन्शन नाही, फक्त थोडा वेळ सुकायला लागेल. त्यानंतर मग सगळे भांडे वगैरे लावून द्यावे लागतील. ते भांडे पण घासावे लागतील, जे मी अगोदर ठेवलेले होते ते पण व्यवस्थित क्लीन करून ठेवावे लागतील. फायनली क्वार्टर क्लिनिंग डन. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. या पुढचे येणारे व्हिडिओज हे बघण्यासाठी आपला चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.